सर्वात प्रथम आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतले, कारण की गाडीला खूप भूक लागलेली होती. त्यामुळे आम्ही पेट्रोल भरून घेतले आणि महाजन पेट्रोल पंपवरून खापरखेड्याचे आम्ही पेट्रोल भरले. त्यानंतर रस्त्याने जाण्यासाठी निघालो. तर बघू शकता किती थंडगार हवासुद्धा आहे. तर ही आहे दिसत आहे ती दहीगाव येथील शाळा. मोठी शाळा आहे ही. 10वीपर्यंत क्लासेस होते आणि मग मुलांना आमच्या दिशेने तर आम्ही ऊन पण खूप तापत होते आणि थंडगार हवा असल्या कारणाने अगोदरल्या दिवशी पाऊस आलेला होता. त्यामुळे हवा ही थंडगार वाटत होती आणि वरती ऊनसुद्धा पडलेली होती. आणि ह्या सावनेर रोडनी गाडी खूप छान चालवावी लागते, कारण की इथे दिवसेंदिवस प्रत्येक दिवस ॲक्सिडेंट होत आहे आणि तिथे कामसुद्धा चालू आहे. त्या कारणाने रस्ताही निरुंद आहे. तर दररोज ॲक्सिडेंट होत आहे त्या रोडवरती. तर गाडी आपल्याला बरोबर चालवावी लागते. आणि बघू शकता आम्ही तोंडाला स्कार्फ बांधलेला आहे, कारण की उन्हामुळे आपल्याला सुद्धा त्रास होऊ नये म्हणून. सावनेर ते नागपूर हा रोड जीवघेणा ठरलेला आहे. तिथे मदतीसाठी ॲम्ब्युलन्स नंबरसुद्धा दिलेला आहे. जर अपघात होत असेल तर टोल फ्री आपण तेथे नंबरसुद्धा लावू शकतो आणि मदतीसाठी गाडीसुद्धा बोलू शकतो. तर बघू शकता इथे कामसुद्धा सुरू आहे. तर म्हणतात ना, लहानपणीची आठवण, लहानपणी म्हणणारं गाणं, पळती झाडे पाहूया मामाच्या गावात. तशा प्रकारेच पळती झाडे पाहूया, हनुमानजीच्या भेटीला जाऊया. तर आम्ही शनिवारला हनुमानजीच्या भेटीला म्हणजेच जामसावळीला निघालो. आम्हाला रस्ता माहिती नसल्या कारणाने आम्ही एका ॲटोवाल्याला रस्ता विचारला असता त्यांनी आम्हाला सरळ मार्ग सांगितला. क्या बोले? मैं भी उधर ही जा रहा हूँ। समझ में नहीं आ रहा क्योंकि पांडुर ना लिखा था वो बोर्ड पे। नहीं अपने को ना हाँ यहाँ माधव से ये वाला नहीं। 3 किलोमीटर तक गोल घूमता है। सामने रोड चार पाहिजे सरळ बैठून. तर पुलाच्या खाली उतरून आम्ही संसार मार्गाने लागलो. संसार मार्गाने जाता जाता आम्हाला अनेक असे ठिकठिकाणी सुंदर झाडे दिसली. तर बघू शकता हा संसार मार्ग आहे. संसार मार्गाने लागलेला आहे. तर आम्हाला जामसावळी मार्गाने जाता जाता सर्वात प्रथम आम्हाला टोलनाका दिसला. टोलनाकासुद्धा सुरू होता. तर महाराष्ट्रामध्ये सावनेर ठिकाणी असणारा टोलनाका हा बंद करण्यात आला. पण इथे जाता जाता आम्हाला 2 टोलनाके दिसले. दोन्ही टोलनाक्यावर सुरूच होते. त्यानंतर आम्हाला विश्रांती घ्यायची होती, कारण की तहान खूप लागलेली होती. त्यामुळे आम्ही पाणी पिलो आणि तिथे थोडा वेळ आराम केला. पाणी पिल्यानंतर आम्ही समोरच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातले रोड तर छान आहेच, पण त्यानंतर मध्य प्रदेशमधले सुद्धा रोड छान आहे आणि कुठेही गड्डा रस्त्याला आहे नाही. तर तेथील लोक म्हणतात की कमलनाथ यांनी रोड खूप छान बनवलेला आहे. रस्ते बघू शकता किती छान आहे. तर आणि कुठेही खड्डे वगैरे नाही आहे. गाडी चालवणाऱ्याला सुद्धा सोयीस्कर रोड आहे. त्यानंतर आम्हाला दिसला दुसरा टोलनाका. बघू शकता तुम्ही, हा दुसरा टोलनाका आहे. आणि एक मागे गेले तर आम्हाला जाता जाता जामसावळीला जाता जाता फक्त 2 टोलनाका असतात. आणि बघू शकता उंच टेकड्यासुद्धा आहे. डोंगराच्या कुशीत लपलेलं हे जामसावळी मंदिर आहे. सर्वात प्रथम आम्हाला दिसले एमपीतील पारडसिंग हे गाव खूप छान होते आणि मोठेसुद्धा दिसले आम्हाला. तर पारडसिंग या गावामध्ये जाऊन आम्हाला खूप छान वाटले. असे वाटलेसुद्धा नाही की आम्ही एमपीत आलो. एमपीतील पारडसिंग आम्हाला महाराष्ट्रासारखंच वाटतं. तर समोर बोर्डवर दिसत होते गावाचे बघत आम्ही समोर आलो. तिथे आम्हाला जायचं होतं जामसावळी मंदिरमध्ये.
मग दिसला आम्हाला जामसावळीचा बोर्ड. तिथून बघून आम्ही इकडे वळलो. इकडे वळता वळता आम्हाला समोर गेले असता आम्हाला दिसला जामसावळी मंदिराचा रोड. तिथे पहा तर खूप मोठी पार्किंग लाईन लागलेली होती. बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे तिथे. आणि सायकलची गाड्यांची सुद्धा खूप गर्दी लागली होती. बघू शकता किती मोठी पार्किंग सुविधा आहे. तर इथे गाड्यासुद्धा लागल्या आहे आणि टू व्हीलरसुद्धा लागलेली आहे. तर तिथून आम्ही मग गाडी ठेवून 10 रुपयाची कुपन घेऊन आम्ही आतमध्ये निघाली असते. तिथे थांबलो गाडी ठेवण्यासाठी. तर खूप ऊन लागत होती. ऊनसुद्धा इतकं तापत होतं. दान करायचं तुम्ही दान करू शकता. हे बघा. आणि अजून प्रसाद लड्डू. तुम्ही प्रसाद लड्डूसुद्धा घेऊन जाऊ शकता. आज आहे शनिवार. तर बघू शकता पार्किंग किती आहे तर गाड्या इथे. कारण की शनिवारी राहते हनुमानजीचा शनिवारी हनुमानजीचा आज जास्तच गर्दी. आणि हे मंदिर आहे रोडच पाहू शकता तुम्ही. इकडे काटोल मार्ग आहे आणि इकडे MP ची बॉर्डर आहे. तिकडे म्हणते जामसावली पर्वत आहे म्हणते. आणि आपली लालपरी चालली आता गावाला. आता चालू आहे अधिक मास चालू असल्यामुळे मंदिरामध्ये जास्तीच गर्दी आहे. बघू शकता मंदिराचा मोठा गेट काय छान बनवलेला आहे. पहिले जुनाच होता, आता नवीन बनवलेला आहे मंदिर. काय छान नजारा आहे. वरती पहाड आणि तिथून उतरत आहे गाड्या. तर इथे आहे ई-रिक्षा स्टँड. इथे ई-रिक्षा थांबले जाते आणि प्रत्येक व्यक्तीप्रमाणे 25 रुपये प्रत्येक व्यक्तीला घेतले जाते. तर थोडी लांब आहे त्यामुळे बुजुर्ग माणसं ई-रिक्षाने प्रवास करत असते. मंदिराच्या अवतीभोवती लावलेली आहे हिरवीगार सुंदर झाडे. ती पाहायला खूप छान वाटते आणि हिरवगार थंडावा सुद्धा येतो. जामसावळीला सुद्धा आपल्याला मुक्काम करायचे असेल तर जामसावळीला सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे. तिथे सुद्धा भक्त निवास आहे आणि असे सुद्धा शेड बनवलेले आहे स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. ते शेडच आहे राहण्याचे. आणि इथे ई-रिक्षा जाते. ई-रिक्षाने प्रत्येक व्यक्तीप्रमाणे 30 रुपये घेतले जाते. बघू शकता किती छान मंदिर आहे. तर आता हे 4-5 वर्ष झालेले बनवण्यात आलेले आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला दिसत आहे हनुमानजी छाती फाडून दाखवत आहे राम आणि सीताला. सुंदर छान देखावा बघत आम्ही गेलो मंदिराजवळ. आणि हे मंदिर लपलेलं आहे उंच टेकड्याच्या मधोमध. त्यामुळे वातावरण खूप छान होतं. गर्दी तर खूपच होती बापरे बाप. पण त्याचबरोबर ऊन सुद्धा खूप. आणि येथे चालू होता भंडारा. तर लोकांनी इथे भंडारा खाण्यास सुरुवात केलेली होती. आणि हे बघू शकता तुम्ही दुकानामध्ये तुम्हाला पूजेचे सामान घ्यायचे असेल तर तुम्ही पूजेचे सामान सुद्धा घेऊ शकता. आणि बघू शकता तुम्ही गर्दी किती होती. तर शनिवार दिवस असल्या कारणाने जास्तच गर्दी होती. ते म्हणतात ना मंदिरामध्ये सुद्धा हौसे गौसे नवसे असे 3 प्रकारचे लोक येत असतात. तर कोणी पाहायला सुद्धा मंदिरामध्ये येतात. तर बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये किती गर्दी आहे. तुम्ही बघू शकता चप्पल स्टँडसुद्धा आहे आणि ई-रिक्षा स्टँडसुद्धा आहे. तुम्हाला ई-रिक्षामध्ये बसायचे असेल तर तिथून तुम्ही थांबून रिक्षामध्ये बसू शकता. तसेच तिथे पेयजलसुद्धा आहे. थंड पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये गेलो आणि तिथे दुकानामध्ये चप्पलसुद्धा ठेवली आणि पूजेचे साहित्य घेतले. पूजेचे साहित्य घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. आणि पायसुद्धा उन्हामुळे खूप जळत होते. चालायला सुद्धा त्रास होत होता. आम्ही मंदिराच्या दिशेने निघाले असता तेथे मंदिरामध्ये खालून वरती लाईनमध्ये लागलो. तर लाईनमध्ये लागता इतकी गर्दी होती की बस. बघू शकता तुम्ही खालचं हे किती गर्दी आहे. तर आणि इथून लाईनमध्ये लागावे लागते. हनुमान जयंतीच्या वेळेस तर जास्तीच गर्दी राहते. त्यामुळे तिथे अशी लाईनसुद्धा बनवलेली होती. बघू शकता किती गर्दी आहे. तर
भिंतीला लावलेले होते झरोके. त्या झरोक्यामधून थंडगार हवासुद्धा येत होती आणि फॅनसुद्धा ठिकठिकाणी लावलेले होते. पण कडक उन्हाळ्यामध्ये असल्या कारणाने हवासुद्धा येत नव्हता आणि तेथे हवा घेण्यासुद्धा जागा नव्हती. तर बघू शकता लहान मुलांना सुद्धा किती त्रास झालेला आहे. ज्याप्रमाणे शेगावला दर्शनासाठी लाईनमध्ये लागावे लागते आणि 3ऱ्या मजल्यावर जात असते, त्याचप्रमाणे तशा प्रकारे हे हनुमानजीचे जामसावळीचे मंदिर बनविलेले आहे. आणि इथे 3ऱ्या मजल्यावरती मंदिरामध्ये हनुमानजी आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली ते लेटलेले आहे. तर बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. तर गर्दी असल्याकारणाने लहान मुलाला घेऊन चढणे म्हणजे खूप त्रासदायी असते. तरी आमच्या पुढे एक महिला होती आणि तिच्याजवळ लहान मुलगा होता. तो मुलगा त्रास देत होता आणि रडतसुद्धा होता. त्यामुळे ती महिला रांगेमधून निघून खाली वापस आली. आणि बघू शकता हे मंदिर किती भव्य प्रकारे बनविलेलं आहे. तर वरती आले असताच फॅनची हवा आणि लायटिंगची नजारा बघून खूप छान मनाला प्रसन्न वाटते. बघू शकता मंदिरामध्ये किती गर्दी आहे. तर हे प्रशस्त मंदिर आत्ता 2-3 वर्षापूर्वी बनविलेले आहे. अगोदर हे लहान मंदिर होते. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठी यात्रा असते. तसेच शनिवारीसुद्धा स्क्रीनवरती बघू शकता हनुमानजीची मोठी मूर्ती आहे आणि ही मूर्ती जागृतसुद्धा आहे. तसेच म्हणतात की राम आणि सीता वनवासामध्ये निघाले असता हनुमानजीने या ठिकाणी मुक्काम केले आहे. तर हनुमानजी निघून गेले असता त्या ठिकाणी त्या जागेवरती हनुमानजी मूर्ती स्वयंभू तयार झालेली आहे आणि ती एका पिपळाच्या झाडाखाली आहे. पिपळाच्या झाडाखाली असती. आत्तासुद्धा ती नवीन मंदिर बांधले असताना पिपळाचे झाड हे त्या मूर्ती बाजूलेच सुद्धा आहे. आणि मंदिरामध्ये बघू शकता ठिकठिकाणी दानपात्र ठेवलेले आहे. त्या दानपात्रामध्ये आपल्याला जर काही मदत करायची असेल तर आपण त्यामध्ये काही पैसे टाकू शकतो. मंदिरसुद्धा बघू शकता किती छान प्रकारे सजविलेले आहे. तर हे मंदिर मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यामध्ये तहसील संसर या ठिकाणी हे मंदिर आहे. तर हे मंदिर प्रशस्त. तर या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला जात नाही. केव्हा VIP लाईनसुद्धा आहे नाहीतर कोणकोणत्या मंदिरामध्ये VIP लाईनसुद्धा दिली जाते. तर बाकीच्या भक्तांना पूजेला जात असताना वेळसुद्धा होतो. तर बघू शकता तुम्ही इथे हनुमानजी छान झाडाखाली झोपलेले आहे आणि तेथील पूजा ही ब्राह्मण करत आहे. तर मग आम्ही लाईनमधून बाहेर निघाले असताना थोडा वेळ मंदिरामध्ये फिरलो आणि बसलो. तर म्हणतात ना मंदिरामध्ये गेले असता कुठल्याही मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांती करावी. त्यामुळे आम्ही थोडा विसावा घेतला आणि त्यानंतर मन्नतचा धागा तिथे बांधलेला जातो. तर आम्ही त्यानंतर तिथे मन्नतचा धागा बांधला. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर कार्यक्रम होता. कार्यक्रमाची तयारी चालू होती. त्यानंतर तेथे भक्त निवाससुद्धा आहे. भक्तांना राहण्यासुद्धा व्यवस्था आहे. तसेच बुकिंग काउंटर. जर तुम्हाला काही पैसे वगैरे दान करायचे असेल तर दानपत्रसुद्धा बाहेर सुद्धा आहे. मग आम्ही निघालो यायला निघाले असता आम्हाला लागली होती भूक. त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेले असते तिथे समोसा कढी आणि लस्सी पिलो. त्यानंतर पोटाला शांत वाटतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक